अंधार काय आहे. सो येस, वेलकम 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 टू टुडेज व्लॉग. आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत कवर काय हेअर्स दाखवते फक्त. ओ डायसन वाले हेअर्स. डायसनवाले हेअर्स. त्या डायसनचं तर एवढं गुणगाण चाललंय जसं काय आमच्या घरात नवीन बाळ जन्माला आलंय. नुसतं दिवसभर निखिल विचारत होता ना कसले AI काढायचं होतं आपल्या दोघांचं. त्याला सांगितलं असतं डायसन आपल्या बाळाचं. पण कसे वाटतायत म्हणजे छान छान आहे, छान आहे यार, छान आहे. सो पोरांनो आणि पोरींनो, आज आम्ही चाललेलो आहोत जरा IKEA आणि बघणार आहे तिकडे आमच्या नवीन घरासाठी काही मिळतंय का म्हणजे माहितीच असेल ना नवीन घर नवीन माहितीये तुम्हाला नवीन घर घेतलंय. पण येस, आम्ही त्याच शोधात चाललोय की तिकडे काय असं मिळू शकतं का आपल्याला इंटेरियर साठी वगैरे. आणि तुम्हाला पण एक झलक होऊन जाईल जरा IKEAची. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आय थिंक मुंबईलाच आहे, पुण्याला तर नाहीये. सो येस, जाऊ जरा तिकडे आणि करू थोडीशी म्हणजे बघू ऍटलीस्ट घराचा आउटले बघू कसं काय आहे आयडिया. येस चला, आलेली आहे आमची रिक्षा. बाय बाय. सो द थिंग इज की माझा आवाज यार, आम्हाला इंटेरियर करायचंच आहे पण त्याच्यासाठी आम्हाला इन्स्पो भेटत नाही. आम्ही पिंटरेस्ट पाहिलं, सगळं पाहिलं, पण आम्हाला आमच्या वाईबला मॅच होईल असं काही नाहीये. तर आम्ही म्हटलं लेट्स गो टू IKEA. काही ट्रेंडी आहे, काही आणि आम्हाला मिनिमलच हवं. आणि इथं पुण्यामध्ये नाही आपल्या IKEA, बँगलोरमध्ये आहे आणि मुंबईला डायरेक्ट आणि हैदराबाद वगैरे, पण पुण्यामध्ये नाहीये. सो दिस इज दी ओनली सोल्युशन की जेव्हा आम्ही जाऊ शकतो IKEAला. त्यामुळे आता आम्ही जाणार आहे. मस्त तिथं डायरेक्ट मेट्रो आहे IKEAच्या शेजारी आणि आमच्या घरावरनं 5 किलोमीटरवरनं मेट्रो आहे. सो आता पहिल्यांदा बँगलोरची मेट्रो ही एक्सपिरियन्स करणार, तुम्हाला तेही दाखवू. बँगलोरची मेट्रो प्लस IKEA एक्सपिरियन्स. आणि आपलं पुण्याला घर आहे, पुण्याला आता घराच्या समोर मेट्रो आहे आणि इथं मेट्रो पकडायला आम्हाला 5 किलोमीटर जायला लागतं. काय हरकत नाही. आणि हे आमचं आउटफिट. अगं नाही बच्चे, मी किती घाण स्वतःच काय. आणि हा माझा आउटफिट चेक. येस. आणि हे माझे आजकाल तर मी आता हेअर चेक पण करणार आहे जोपर्यंत पाणी घ्यायला पाहिजे होतं. मला जरा झालंय सर्दी खोकला. सो पुण्याला जाताना मला आजारी नाही पडायचं. सो मी शिस्तीत औषध हेअर कट वगैरे होतं एकदम डेंजर. मी काय म्हणते, पण मला हेअर कट करू वाटतोय. शाल आय कट माय हेअर शॉर्ट? एवढं करणार. दिन 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 दिवाळी. कसं मजा यायची असं मेट्रो स्टेशन. जरा चैतन्याला लय रिलॅक्स वाटतंय यार, रिलॅक्स वाटतंय. पहिल्यांदा असं झालं की गाडी बिडी नाही काढले, काय नाही, मस्त रिक्षाने आलो आता दिवसानी. आणि आता मेट्रोने जाणार. तसं एकदम म्हणजे गर्दी नाहीये. हा, मेट्रो स्टेशनचं असं असतं आपलं पुण्याचं पण असतं. आपल्या पुण्याच्याला एवढी गर्दी होती ना गणपतीच्या वेळेस. मी मेट्रोने गणपतीचा वेगळा सीन असतो ना बाबलूच. ठीक आहे, चला मग आता मेट्रोमध्ये बसल्यावर व्लॉगिंग चालू कर टॅप कर, मनी टॅप कर. बॅलन्स 90 रुपये. हे उघडलं बंद होईल ते. पोकेमॉन का कार्ड आहे भाई. हा ना, हे ह्याच्यामध्ये चांगलं आहे विषय बच्ची. प्लॅटफॉर्म 1 ला जायचं आपण. निवांत चल लोक पळत आहेत बच्ची. चला यार, पळ मग. हो का गे, ऑन टाइम आहे बाबा. 45 ला येणार होती, 45च झालेलं आहे. हा बरोबर, 1 मिनिट लवकर आली. अयो, ही काय पुण्याची आहे का काय? आम्हाला विंडो सीट भेटलेली आहे. विंडो सीट भेटली आहे, डायरेक्ट दारातच उभं गेलं आम्हाला काय माहिती एवढी गर्दी असणार. बाई, वेगळाच विषय. मला वाटलं आपल्या पुण्याच्या मेट्रो सारखं असतं. आपण विंडो सीट मध्ये मज्जा घेऊ बच्चे. येस, बँगलोरची सिटी दाखवूया ना आपण. सगळी बकरी उतरल्या ना, सगळ्या बकऱ्या उतरल्या. कारण सगळ्यांना लाईन चेंज करायची ना. एकच लाईन आहे मेट्रोची. आपल्या पुण्यासारखंच आपलं. दिस इज व्हेरी डेंजरस यार. मला मेट्रो मध्ये आणि ट्रेन मध्ये काही फरकच नाही. असं झालं ना, 2 मिनिटं पण ना बसायला जागा ना उभं राहायला जागा, सगळ्या अशा कुरमुडलेत एका. आणि हा पण एक्सपिरियन्स आला. एक माणूस चढला आतमध्ये, ते बंद व्हायला लागलं. त्याला धडकलं त्या माणसाला आणि उघडलं परत ते मेट्रोचा दरवाजा. व्हेरी डेंजरस. खतरो खिलाडी. इथं लाईन मध्ये थांबले म्हणजे थोडं माग कर ना. ती मला डायरेक्ट ती कॅमेला धरेल आणि
कॅमेला सगळ्यांची लाईन मध्ये थांबलेत रे. हा, मेट्रो आणि ट्रेन मध्ये एक फरक दिसला फायनली, की सगळे एका लाईन मध्ये थांबलेत. हे आमच्या मागच्या थोडीशा अडाणी सोडून, पण बाकीचे सगळे लोक लाईन मध्ये थांबलेत. दाखव ना वचित, दिसत दाखवतच नाही तो लोकांना. ते लोक बघतात आपल्या ठीक आहे, नाही बघू दे, नाही एवढं मी दाखवतो यार मेट्रो तुम्हाला. सगळे लोक कसे लाईन मध्ये थांबलेत. आली ग्रीन. मागाशी एवढी गर्दी होती, मला वाटलं होतं का आम्हाला बसायला जागा मिळेल, पण आम्हाला बसायला जागा मिळाली. एका स्टेशनला सगळे लोक येस, पण मी बघितलं बच्ची, इथं मेट्रोचं हॉल ट्रेन सारखंच आहे. मला कळतं का मेट्रोमध्ये एवढी गर्दी आहे, म्हणजे ट्रेनमध्ये, सॉरी ट्रेन नाही, आणि रस्त्यावर पण एवढी गर्दी आहे. म्हणजे बँगलोरमध्ये लोक आहेत किती बच्ची. रस्त्यावर पण गर्दी असते, मेट्रोमध्ये पण गर्दी असते, बसेस जे मी बघते ना गव्हर्नमेंट बसेस त्याच्यामध्ये पण गर्दी असते, प्रत्येक ट्रान्सपोर्टमध्ये गर्दी येतं. सो हाव पण ही तरी त्यात ठीक आहे. त्यातल्या मेट्रो चांगले आहे. मला मेट्रो जरा जास्त हे वाटले, कारण एकदम फास्ट सगळ्या स्टेशनवरती उतरतंय वगैरे. छान आहे, छान आहे. पण गर्दीचा लय घाण विषय. आता एका बाबा बिचारा, त्याला उतरायचं होतं पण त्याला उतरताच नाही आलं. ट्रेन सारखा सीन झाला, मिस झाला एक्झॅक्ट. मग आता त्याला नेक्स्ट याला परत तो त्याचा बघेल ना, मी का त्याचं सांगतोय. ठीक आहे, बाबू एवढ्या काळ्या झाड आहेत की काही दिसत नाही, पण इस्कॉन टेम्पल दिसतंय पटापट मध्ये. आपण येताना रामेश्वरमला उतरायचं का? अरे इथली बिल्डिंग एवढी मोठी आहे, असं वाटतं ब्लर झालंय कॅमेरा, बट नाहीये. ये कौन सा बिल्डिंग है भाई? बँगलोर हॅज टू साइड्स. ऍक्च्युअली 2 साइड्स. गोल्डन ग्रँड, काय मस्त बिल्डिंग आहे. जे कॉइन ये कौन सा मेट्रो आहे भाई? लहानपणीची आठवण आली ना बरोबर. सांड्रा काय, सॉरी मी बोलत होते. हा, लहानपणीची आठवण आली ना, ते कॉइन टाकून गेम खेळायची असतात ना, तसं वाटतं. आता आपल्याला एक्झिट मारायचं आहे आणि ह्याच्या पलीकडच आयकिया आहे. सो चैतन्य, आयकियाचा प्लॅन आता माझा ऐक. पहिला आपल्याला घुसायचं आहे हॉलच्या सेक्शन मध्ये, म्हणजे टीव्ही युनिट्स वगैरे चेक करायचं. ठीक आहे, ओके ओके, कूल. त्यानंतर आपल्याला जायचं आहे किचन मध्ये. किचन आणि हॉल हे 2 आपले मेन आहे. बाकी मास्टर बेडरूम तर आपल्याला ठरलेला आहे की गेमिंग झोन हवाय, हे हवाय, आणि मम्मी पप्पांचा बेडरूम पण आपला ठरलेला आहे. पण मेन आहे किचन अँड हॉल. लेट्स गेट इनटू इट देन. आणि इथं बघा, हे आहे मेट्रो, आणि इथं आहे एवढं मोठं असतं का यांचं असं सगळं? तू आयकिया बद्दल कधी ऐकलं नाहीयेस का? ऐकलंय, पण मला एवढं मोठं म्हणत होतास. पण एवढं मोठं असतं मला नव्हतं माहिती. आयकिया खूप मोठं असतं, लय मोठं आहे बच्चे. एवढा मोठा बोर्ड, बापरे केवढा मोठा. अरे पुढे याला बोर्ड. चलो, बघ इथं झेंडे बिंडे लावलेत आयकियाच्या का? हे काय लगेच आलो पण आपण. किती मेट्रोच्या शेजारीच. या मॅन, इथं वाटतं वॉकिंग. एंट्रन्स. येस, एंट्रन्स. असं वाटतं कुठल्या तरी IT कंपनीत आलोय मोठ्या. आणि हे फिनलँडचा झेंडा लावलाय का? हे नाही रे, ते बघ किती समोरचा येल्लो होता, फिनलँडचा झेंडा आहे. फिनलँडचा असं. ओ, थांबा मी तुम्हाला दाखवते. असं वाटतं एखाद्या ह्याच्यामध्ये झालं, कंपनीच्या ह्याच्यामध्ये. मी तेच म्हणलं, असं वाटतं की कुठल्या तरी एका IT कंपनीमध्ये आलं. इथं येतो फिनलँडचा झेंडा, आणि भारताचाही आपल्या आहे का भारताचा? मग तुला बोललं तर आय थिंक तो फिनलँडचा आहे माहिती. ऐकिया केवढं ह्यूज आहे, ह्युमंगस बच्ची. एवढं सगळं आपल्याला पालतं पाडायचंय. म्हणून तर मी तुला म्हटलं बाइंडर आपल्याकडले कमी टाइम आहे. आपली इकडे तुझा फोटो घेते ना. म्हणलं होती की तुम्ही ऐकायला आले. बाबू पेन्सिल पण आहे यांची. शिशी पेन्सिल. चला आता आपण बघू आपल्याला काय हवंय आणि काय नाही. पण हा मॅप कुठे आहे? हो, हा मॅप आहे. हा बरोबर. चल या सोफ्यावर बसून आपण बघू काय. अरे बच्चे, मला हेच आवडलं यांचं. हे बघा, आणि हा किचनचा मी जेव्हा तुला म्हणते ना, देयर इज अन एंटायर सेटअप. दिस इज व्हॉट आय मीन. आणि हा कलर आता ट्रेंडी. मी चैतन्याला हेच सांगते की हा कलर आता ट्रेंडी. मला हाच आवडला ना. हे बघ, हे बघ, हे आणि किती कॉम्पॅक्ट आणि छान आहे. हे मस्त आहे यार, हे सुंदर आहे. बस ना. गेलो आहोत ऐकियाला, आणि आता मी सध्या तरी मॅप घेतला आहे हा वाला, आणि शिशी पेन्सिल. सो हा बघ, आता आपण कुठं आहे? लेवल 1. आपण इथं आहे. एंट्रन्स केलं आपण तिथं ना. नाही, हे एंट्रन्स आपण इथं आहे. ठीक आहे, हे लहान मुलांचं आहे.
प्लेग्राऊंड त्यांना पण दाखव ना बच्ची. हे असं आहे मॅप. आपण कुठे ते पण दाखव. आपण इथं आहे. हे बघ इथं पण आहे ना. हा बघ वरती आलो बघा. इथं वरती आलं मग IKEA फॉर बिझनेस सरळ 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 गेला. काय काय पहिले IKEA फॉर बिझनेस, शोरूम एंट्रन्स, लिव्हिंग रूम. हां, सो लिव्हिंग रूम इज समथिंग दॅट वी हॅव टू सी. अँड डायनिंग रूम अँड किचन. ठीक आहे. वर्क स्पेसेस बेडरूम ऑप्शनल आहे. वॉर्डरोब अँड स्टोरेज आपण बघू शकतो. ठीक आहे चालेल चला. ठीक आहे. सो इथं आपण लिहू शकतो आपलं काय हवंय. किचन इथं लिहू शकते मी किचन. अरे इथं प्राइस पण लिहू शकतो, रॅक पण लिहू शकतो, लोकेशन. सो आपल्याला एस्टिमेट पण भेटेल ना. चल हे मी नंतरच भरते. वा वा हे सुंदर आहे. टेक्नॉलॉजी आवडली आपल्याला. आणि इथं ना खायला पण भेटतं ते पण बघू. चल खाण्याचे पैसे जास्त होतील मला वाटतं फर्निचर पेक्षा. शिशी म्हणशील. तुला आवडलं तुला हा वुडन वाला आवडलाय. ओ माय गॉड. आणि असं पुश केलं की हा ते स्लो वालं होतं. आपण हा मध्ये असं सेगमेंट पण घेऊ शकतो. हा का. हे बघ पण आपण अजून ऑप्शन बघू. चल पण हे अख्खं किती रुपयाला आहे. सो इथं असे अख्खे सेटअप्स असतात. जसं की आता इथनं किचनला एंट्रन्स आहे. सो मग ते किचन कसं दिसणार. बापरे काय मस्त आहे यार. देवघर तुम्ही ठेवले. सो हे एक असा अंदाज पण देतात. 3 सीटर सोफा 4 सीटर. ये इकडे मला. दिस इज व्हेरी प्रीमियम. म्हणजे आपण असं हॉलमध्ये पण हा असं एक सेगमेंट करू शकतो रे. कुठं हॉलमध्ये. हॉलमध्ये कशाला पाहिजे. पण आपल्या हॉलमध्ये इतकी जागा नाहीये. ही आपण किचन बघूया. किंवा एंट्रन्सला बघ असा वाला एक सेक्शन करू शकतो. मी म्हणत होते आपण असं व्हाईट वाला करूया. हा दिस इज डिशवॉशर. डिशवॉशर आहे बच्ची. हे आपण आपल्या ड्राय बाल्कनी मध्ये करणार आहे. बट ही प्रेस कर जोरात. येस लाशे कुठल्या कंपनीचा लगान. पण आपलं किचन असं नाहीये. सो लेट्स मूव्ह फ्रॉम हिअर. येस मॉडर्न. ह्याचा काहीतरी एक इन्स्पो घेऊ शकतो. हे काय डब्बे ठेवायला का. किंवा मी ह्याच्यावरती सपोज तू मिक्सर ठेवला. तो असं बाहेर म्हणजे मी असे बघितलेत. मिक्सर तर नाही ठेवा. अरे मी बघितलेत असे पण असतात. पण हे एकदम ओल्ड स्कूल दिसतात. पण हे असे कप्पे ह्याच्यामध्ये मला असं सामान ठेवायला. मी इथनं दाखवते. आणि हा ड्राय बाल्कनी आहे. ही गिव्स अ ड्राय बाल्कनी सेटअप. बघ हे आपण करू शकतो असे कप्पे. आयडियाज तर आहेत यार. आणि इथं असं हे पण आहे. हँगर वगैरे पण लावू शकतो. किचन पण यांनी प्रॉपर असं चैतन्य. तू बोलले झोपून बघू शकतो. तिथं ढेकून बिकून असेल आणि तू जर घरात तर ढेकून IKEA मध्ये ढेकून असणार आहे. असू शकतं का नसू शकतं. ही गादी सुंदर आहे. पण ऍक्च्युली ही गादी कुठली आहे आय एम लाइकिंग द गादी. गादी किती रुपयाची आहे बघ जरा. ह्याला गादीचं पडलंय. ह्याला लिटरली गादीचं पडलंय. किचन बघितलं नाही अजून. काय बघितलं नाही. आणि हा पण एक सेक्शन मस्त आहे का. हो ना. चल उठल्या पण मी काय म्हणते हा जो ग्रीन कलर आहे ना हा मला सगळीकडे दिसतो. आणि मला फॉर सम रिझन इथे पण हाच ग्रीन आहे. मला आवडतोय फॉर सम रिझन. एकदम असं कोझी वाईब येते. व्हेरी कोझी. ब्लॅक आणि ग्रीन हा जो कॉम्बिनेशन आहे ना हा खूप सुंदर वाटतोय यार. मी जास्त व्लॉग नाही करणार आहे ह्याच्याबद्दल. नाहीतर अख्खा व्लॉग 1 तासाचा होऊन जाईल. बट आम्ही आमच्या मित्राला रेफरन्स देण्यासाठी तर करू शकतो. बघ चैतन्य हे जे आहे असं इट्स गुड ना. असं जॅकेट जे आपण दाराच्या मागे अडकवतो. यू कॅन रादर डू इट ओव्हर हिअर. ओ आणि बच्ची बघ ना म्हणजे काय सुंदर वाईब आहे यार ही. तेजसला कलर्स दाखव. सगळे छान. हा कलर ना. हा ग्रीन वाला. मी तुला हाच म्हणते ग्रीन म्हणजे तो वाला नाही आवडला मला. हा ग्रीन चांगला नाही. हा ग्रीन टेल ग्रीन आहे ना. वाव माझ्या नवऱ्याला कलर्स येतात. आणि हॉलमध्ये एक असं सेक्शन करू शकतो बरे. कसा बार सेक्शन. येस ब्रो ऑब्विसली. चल आता आपण ना ऑन पॉइंट घुसू बच्ची. जसं आपल्या घराचं स्ट्रक्चर आहे तसं बस झालं आता. ड्रीम आहे की एक अशी चेअर मला घ्यायची. कुठं माहिती का बाल्कनी आणि हॉलचं जिथं क्रॉस सेक्शन आहे ना. सो दॅट बाहेर इमॅजिन कर तिथं बसलाय. इथं तुझं बुकशेल्फ आहे. आम्हाला पॉईंट काय करतो. इथं तुझं बुकशेल्फ. इथं मागं असणार आहे. आणि इथं टीव्ही युनिट आहे. तिथं टीव्ही असणार आहे आणि इथं बुकशेल्फ आहे. बुक घे. इथे कशी लाईट असणार आहे.
किंवा झाड असणार Light आहे, चालू केलं. लाईट किंवा झाड असणार आहे. लाईट चालू केली ना, ठीक आहे, लाईट चालू केली. आणि इथं आपला बाल्कनीचा दरवाजा आहे आणि मस्त बाहेर दरवाजा पाऊस उघडला पडतोय. बाल्कनीचा. आणि मस्त बाहेर पाऊस पडतो. बुक वाचा आता. या आणि इथं तुला लेग ठेवायला मी एक छोटासा टेबलही घेईल, किंवा मग आपण ती वाली चेअर घेऊ जेणे वरती पाय करता येतात. ओ या करेक्ट करेक्ट करेक्ट. पुस्तक तर तू वाचत नाही पण छान दिसतोय. थँक्यू. मला जी चेअर हवी जी होती चेअर आम्हाला हॉलसाठी हवी होती. बुक वाचणार पण पाय पण दुखणार ना, कारण बघा मी बटली, बघा माझे पाय बघा टेकत नाही ना खाली. ओह शिट. सो मग मी असं पुस्तक वाचता वाचता झोपून जाईल. वरची 2 मिनिटं तुला वाटलं तर पडते ना. आणि हाऊ डू यू, ओ लो मेंटेनन्स, लो मेंटेनन्स. छान आहे त्याचे हे. चला लेट्स नोट डाऊन. कशी पहिला होती product वरची? भेटलेला आहे. कारण काचेला ना वरची डाग पडतात, त्याला डाग पडायची शक्यता. आणि हे इट कॅन होल्ड. आणि इथं खाली स्टोरेजची पण आहे बघ जागा असं. बट लेट्स सी अजून कुठल्या कुठल्या ऑप्शन्स आहेत तिथे. हे असं बकेटवालं आहे. हे इकडे इथे पण येते ब्लॅक वाले पण बघू. हत्ती बघ. डेकोरेशन, हत्ती एक डेकोरेशन येतो. ये म्हणू 9,000चा एक हत्ती. हे बघ, मला असा पण एक सटल आवडेल. काय करायचं माहिती का, हे ह्याच्यामध्ये ठेवायला आपलं मी तुला सांगते कशासाठी. हॉलमध्ये एक रग मांडायचा खाली लाईट कलरचा, शक्यतो लाईट नको. लेट्स से आपण डार्क ग्रे कलरचा रग घेतला आणि त्याच्यावरती ते वुडन ठेवायचं किंवा काचेचं हे ठेवायचं. पण मला काचेचं शक्यतो नको वाटतं, बिकॉज त्याला मेंटेन करायला हे होणार हे बसायलाच आहे ना. नाही. हा स्टूल बसायला येतो. नाईस. हे काय फिरता देखावा. नाही फिरत, नाही फिरत, नाही फिरत. ठीक आहे. हा सोफा बघायचा का तुला? कसला भारी. मी मागाशी पण म्हटलं की ग्रे आणि त्याच्यावरती ब्लॅक, आणि ते चाललं नेक्स्ट. ग्रे आणि त्याच्या ब्लॅक हे छान वाटेल. And then there is सोफा. अरे पण हा सोफा तोच आहे यार, खूप खाली जातो सोफा. मी टीव्ही युनिट्स बघते पण मला टीव्ही युनिट्स केवढे भारी नाही वाटतच. चल किचन बघू, ते किचन जरा भारी वाटतं. ये म्हणे काउंटर टॉप. नाही, माझ्या किचन जे डोक्यात बसले ते पहिलंच बसलंय. तो कलर स्कीमला वाढीव बसला आय डोक्यात. थिंक ह्याच्या आतमध्ये चिमणी असते. चिमणी उडाली पुर पुर पुर. एवढ्यावरती माझा हात नाही जाणार माऊ, तुझा पण नाही जाणार. ह्याच्यासाठी त्यांनी स्टूल ठेवला असेल नाही तर एवढं कोण करत बसणार आहे. व्हेरी स्टुपिड. चल मला नाही आवडला हा सेटअप. लेट्स गो. मला पण नाही आवडत यार. मला हे असं जन्नत वाटलं आता माहिती वच्ची. 2 जन्नत. मला एक रूम असा करून दे ना वच्ची, जेव्हा आपण खूप मोठे होऊ ना. बॅस्टियन अशी थीम होती बाय द वे. हे बघ असं होतं. असं मी इथे येईल, आपली भांडण झाली की पकड मी अशी बसेल, भांडण झाल्यावर आणि मी तिथनं एक पुस्तक घेईल आणि माझी वाचत बसेल. पण इथनं तुला एवढं लांब ना पुस्तक घ्यायला लागेल. हा घेईल ना. हे लाइटिंग इन्स्पो पण घे. पण किती कळतं का हे किती कोझी आहे. IPC स्टोर. आपल्या बेडरूम मध्ये आपण असं एखादा सेक्शन करू शकतो का चैतन्य? कसा? सपोज इथं सगळे वॉर्डरोब्स आहेत आपले आणि हाफ सेक्शन असा मला बुक सेक्शन. सो इथे आपण असं आपलं आर्टिफिशियल म्हणजे असे असं आर्ट काय असतं ते शोपीस, इथे असं पुस्तकं आणि इथं असे झाडं वगैरे किंवा असे स्टोरेज युनिट्स करू शकतो. लोक हे असं इथं मे बी शूज आपण आपले स्टोअर करून ठेवूया. तुला काय वाटतंय हे कसं वाटतं? इथं आपण आपला वॉर्डरोब ठेवू शकतो आणि असं मला खूप आवडलं. अख्खा घर एका याच्यामध्ये नाही करू शकत ना वच्चे, एका थीम मध्ये आपण करू शकतो. का नाही करू शकत? करू शकतो डेफिनेटली. ती ब्लॅक आणि ती थीम मला लय आवडली. ब्लॅक आणि ग्रीन ना. ब्लॅक आणि टेल ग्रीन. टील ग्रीन. मांजर अयो हा कडला स्टडी रूम आहे हा वाटतं. स्टडी रूम आयुष्यात कधी. अयो कसली चेअर एकदम कॉम्पॅक्ट. ग माझं लेकरू गुणाचा अभ्यास करतं. काय लिहितं बाबू? ABCD लिहितो का तू? ABCD असं बोलणार का तू तुझ्या बाळाला? ABCD लिहिते का तू? ABCD पेन्सिलला करायचं तुला शार्पन नको. तिथं ड्रॉवर आहे तुझी शिशी पेन्सिल. बाळा तुझे बाळा नको करू असं. आपण हे पोस्टर लावायचे का आपल्या इथे 4 मांजर? चेअर म्हणजे माहित नाही, थोड्या वेळासाठी खूप छान असेल का बघ ना. लय असं पकडून बॉडीला पकडून ठेवते एकदम. अभ्यास करताना लक्ष द्यायला चालू आहे व्हिडिओ. का बोले? अभ्यास करताना चालू. हो इथं बघ हे इथं असं ते असतं आणि ह्याच्याने मिटवायचं.
ही आपणही अशी एक वॉल करू शकतो जिथे आपण आपल्या लग्नाचे फोटो लावू शकतो. करेक्ट करेक्ट पण ही करेक्ट. वॉल कुठे आपल्या इथं बच्ची? माहित नाही. आपल्या इथं नाहीये यार अशी वॉल. चल टीव्ही युनिट बघ इथे इकडे इकडे समोर एक ब्लॅक कलरचं बघ ते आलंय युनिट. तेच म्हणणार होते. हे मला वाटतं मी फायनल करणार आहे. हा एक तुला टीव्हीच्या साईडला जे मला बुकशेल्फ हवं आहे करेक्ट करेक्ट. ते आपण हे ठेवू शकतो. आणि जरुरी नाही पकड हे जरुरी नाही की ह्याच्यामध्ये बुक्सच हवेत. लेट्स से की मी इथे प्लांट्स ठेवले किंवा शोपीस ठेवले तसे पण चांगलं वाटत. पण नको ते बुक शेल्फ म्हणूनच बरं आहे कारण प्लांट्स नाही ठेवू शकत. व्हॉट अबाउट दिस जिथं असं हाफ वुडन आणि हाफ बुक्स आहे. पण त्याच्यामध्ये मग बुक्स दिसणार ना तुझे सगळे. सगळे नको दिसू दे. इट्स ओके. मला वाटतं आपल्या बेडरूम मध्ये पण मला वाटतं हे ब्लॅक वाला छान आहे. इट्स डन ना. ते मी लिहून ठेवते. कुठं आहे ते? थांब तिथंच तो विसरला मी. जा घेऊन ये. अभ्यास करता करता विसरला. कलर कॉम्बिनेशन मध्ये मला पण हा वाला जवळून घे म्हणजे आपण तेजसला पण दाखवू शकतो. हा तेजस हा कलर आहे. लाईट मध्ये बघायचं. ग्रे आहे हा. थांब याचं नाव लिहून घेते म्हणजे त्याला हा कलर असेल ना ना. पण हे नाही कॉस्ट नाही घेत नाही. तू आम्हाला तेवढीच कॉस्ट लावशील. सो मला जो हा कॉम्बिनेशन वाटतो ना चैतन्य हा ग्रीन आणि ब्लॅक वाला कारण ह्याच्यात येल्लो लाईट पडलं पण इतकं सुंदर वाटतंय. मी लाईट साठी पण जरा सजेशन्स घेते. असं बघ ना म्हणजे आपण आपलं घर याच थीमचं करू शकतो. पूर्ण ब्लॅक आणि हा जो टेल ग्रीन. आय डोंट नो व्हॉट ग्रीन दिस इज बट हा ग्रीन पण बघ म्हणजे इट्स व्हेरी कोझी या मनी. ओ लहान बाळांना बसायला मला बसायला अडकून बसेला म्हणजे ऍक्च्युली छान आहे लहान बाळांना बसायला. लहानच आहे म्हणू ती. चल पटकन त्या ब्लॅक वाल्यापाशी जाऊ. शेअर दाखव. उठ सर एक मिनिट मला शेअर बघ. काचेचे नाहीये. उठल्यानंतर आहे ना सगळं धुकं असणार आहे खाली कारण तू गरम केलं असणार आहे पादून. हे बाळा. सो दिस इज नॉट मेड फॉर आवर हाऊस. आणि हे पांढरं इज ऑल्सो नाही. हे तर लहान मुलांचं आहे. निखिलच्या पोरासाठी घेऊ. अरे वा 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 करतो म्हणे तू काय बच्चे. हा म्हणजे हे बाजू हे नाही हे बाजूचं नाही हलत फक्त मधलं हलतंय. बघ तू करून बघ. ओ हे पोलपाट का? हा तर बाजूचं नाही हलत. चपाती नाही म्हणणार चांगली ह्याच्यात का काय माहिती फिलिंग आलं. अगं बच्चे हे कसं आहे? अर्धवट कुठे आहे? अर्ध कुठे आहे? हे किचन टॉप मध्येच घालायचं. अर्ध कुठे आहे? काय अर्ध जाऊ द्यायची आपली लायकी नाही इकडे. हा का हा असा सेक्शन मागताय ना मेरे को. सो आपलं कसं आहे फक्त आपला प्रॉब्लेम आहे की आपला सिंक इथं आहे दिशेच्या नुसार आणि आपलं काय म्हणतात गॅस तिकडे आणि इथं आपलं फ्रीज आहे आणि इथनं अशी हॉलला एंट्री. पण आपण फ्रीज थोडंसं इथं शिफ्ट करून एक असं सेगमेंट घेऊ शकतो का. ओव्हन नकोय आपल्याला मायक्रोवेव्ह. मग मी असं हे असं स्लांट केलं ना बाहेर काढलं ना इथं एक प्लग मशीन पाहिजे. इथं प्लग पकड मी तुला सांगते. नाही ह्याला गरज पण नाहीये. ह्याला गरज पण नसणार आहे या सगळ्या गोष्टींना. मी तुला सांगते. सो ह्याला प्लग इन करायची गरज नसते. हे 24 तास ऑन. तुला तेच कळत नाही. मला ते नकोय. मला ओटी नकोच आहे आपल्या घरात. तुला हवाय तसं नाही म्हणत आहे मी तुला. सो तिथं फक्त बटन असणार. तुला ती बटन चालू करायचं म्हणजे हे चालू होणार. वायरची गरजच नसणार त्याला. कळलं का. ते त्याचे होल्डर सगळे आतल्या साईडने असणार. आणि मिक्सरला कसं लावणार? मी मिक्सर बद्दल बोलते. तू आता ह्याच्याबद्दल बोलत किती छान पण किती. मी तुला म्हणलं तू घे. मी म्हणलं इथं मायक्रोवेव्ह आहे. इथनं असं बाहेर ओढलं की सपोज मिक्सर आहे. त्या मिक्सरचं इथं मी पटकन स्विच केलं मिक्सर केलं ते वेगळं ते वेगळं. तसंच मला एअर फ्रायर हवंय. चल एअर फ्रायर आपण इथं बाहेर पण ठेवू शकतो कारण त्याचं जरा किचकट काम असतं. बट ओव्हन काय म्हणतात त्याला आणि मिक्सरचं हे करू शकतो बिसाइड दिस. पण हे तुला हवंय का हे मायक्रोवेव्ह? अरे हे मायक्रोवेव्ह नाही ओव्हन आहे. ओव्हन सॉरी हे ओव्हन पाहिजे का तुला? नाही आणि हे मायक्रोवेव्ह मायक्रोवेव्ह लागेल केवढं छोटं आहे. आपला मोठा आहे. चला घरामध्ये एक तरी असा कॉर्नर हवाय जो फक्त माझा असणार आहे आणि मला तो हॉल मधलाच दिसतोय. आणि तुला हे असं झाड बिड फक्त झाड इथं नाही ठेवता ना बिकॉज आपलं बाल्कनीचं इथनं हे असणार आहे. बट इथे कशी लाईट उभी करणार आहे मी कोपऱ्यात. इथं बुकशेल्फ जसं मी बोलले आणि इथं मला ती आरामदायी खुर्ची. आणि सो दॅट आता कसं बाहेर वातावरण झालंय बघ. इमॅजिन खिडकी उघडली आणि ते वारं येत आहे आणि मी चहा परत करा चहा. आणि आपल्या इथं तुला माहिती ना सनसेट होताना दिसतो. सो लेट्स सी या लेट्स सी. इन्स्पिरेशन चैतन्याच्या फेवरेट रूम मध्ये गेमिंग रूम मध्ये मी म्हणलं चैतन्याला एक असं कन्व्हर्जन करू की स्ट्रीम करायला लागलं की मग अशी लाईटिंग येऊन जाणार आणि नॉर्मल टायमिंग ना नॉर्मल आपले येलो लाईट
जायचं का? चला उठूया. आवडलं का तुला? आवडलं छान आहे. मी ह्याला काय मोकळं सोडलं की मला जवळपासचा बेड शोधावा लागतो. तिथं हा चैतन्य झोपलेला भेटतो. मी तिकडे चालले हे बाळासाठी बघ आपल्या याची. बाळासाठी का आपल्या? ठीक आहे. बाळ अजून आलेलं नाही पण बाळा बघ तुझ्यासाठी आम्ही आत्ताच बघतोय. छान आहे पुस्तक वाचायला आपल्या बाळाला. पण बाळाच्या तोंडावर लाईट नको. नाही झोपताना रात्री लागेल ना तुला लाईट. वाव चैतन्य वरती का बसलायस? ये खाली ये खाली ये. मी नाही तर तू आहे. हत्ती चल नाही. वाव मला हे आवडलं इकडचं. इकडे मला माझं जरा आउटफिट चेक करू दे. वार्डरोब. एवढं कपाट तर आपल्याला डेफिनेटली नाही पुरणार आहे. ते बाळांसाठी चाइल्ड बेडरूम. चल. ओ हिथं बघ. ओ माय गॉड मला हेच आवडलं. आय थिंक चैतन्य थँकफुली आपल्या दोघांचं मत असे डार्क गोर डार्क आवडतंय आपल्या दोघांना पण. हे मला ऍक्च्युली मी प्लॅन करत होते पण आपल्या इथं स्पेस नाहीये कारण आम्हाला आमचं गेमिंग रूम पण आमच्या बेडरूम मध्येच हवे त्याच्यामुळे ह्याच्यासाठी स्पेस नाही आमच्याकडे. व्हॉट वी गोना डू इज हे मागचंच एवढं सुंदर बनवायचं की तुम्हाला मजा येईल. हे आम्ही असं सुंदर बनवणार. या बाजूला आमचं वॉर्डरोब येणार आहे. या बाजूला आमची बाल्कनी असणार आहे आणि हा जो कोपरा असणार आहे ना हा गेमिंग एल टाईपचा कोपरा. एका बाजूला चैतन्य इथं मी गेमिंग खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला मी. कुठं? इथं तू आहे. नाही माझं खिडकीच्या बाजूला आहे. बरं ठीक आहे. इथं तू आहे इथं मी आहे आणि इथं चैतन्य. असं एल टाईप करणार आहे आम्ही. ही स्पेस आम्ही मोकळी ठेवणार आहे जर आम्हाला काय फ्रेम्स वगैरे अडकवायचे असतील तर. आणि इथं आमचं अख्खा असं वॉर्डरोब येणार आहे. पण आपण हा टेबल पण करू शकतो ना? कुठला बघू ना. हा वाला. जागा बेडच्या समोर जायला जागा यायला असेल ना तर करू शकतो. आधी आपल्याला बेसिक फर्निचर करावं लागेल जसं की इथं आपलं कम्प्युटरचा टेबल आणि हा बेडरूम आधी करावा लागेल. येस. चैतन्याच्या आवडीचं सेक्शन. हे काय? हे वरचं आहे का? हे चक्क पहिल्यांदा चैतन्य असं म्हटलं की यार आलोय तर काहीतरी विकत घेऊ. हे ह्याचं आहे ते आहे ना? पण आपल्याकडे कम्फर्टर आहे मला वाटतं. नको. 3000चं आहे. आणि उशीचे कवर. उशीच्या कवर तरी घेऊ. कवर आहे उशीच्या. नाही तो कलरचा ते. आपल्याला हाच कलर काय आवडतोय बच्ची आज? हे किती रुपयाचे? 900 रुपयाचे कवर. ओ माय गॉड जी. चेंज झालं वाटतं चैतन्याचं म्हणणं. चला. मला काय वाटतं चैतन्य हा 1 तासाच्या वर जाणार आहे आपला ब्लॉग. लय एडिटिंग असणार आहे या ब्लॉग मध्ये. झोप. ओ हा पण छान आहे बेड. आणि बेडचा कॉस्ट काय आहे तेच नाही कळत ना. हे तर आहे म्हणा. लहान मुलांचं आम्ही आत्ताच प्लॅनिंग करून घेतलं चैतन्य आहे की नाही? तुम्हाला नाही दाखवलं? आपल्या बारक्याला नाही दाखवलं की मी आपल्या बारक्याला कसं घेणार. ते फक्त लहान मुलांचं असतं ना ते काय टॉवेल. शार्की तुला पाहिजे तुला घ्यायचं का बच्ची? ते तुला घ्यायचं का? शार्कीच आहे. चित्ता घ्यायची. चित्ता घे. चित्ता. अरे चित्ता प्रिंट घे ना बच्ची. ओ ह्याच्यात पाय बी नाही घालू शकत. अरे बच्ची लहान मुलांचं आहे ते. चित्ता. येत आपण रग बघू. रग्बी. हे असं पायपुसणे. हो पायपुसणी. चल जाऊ दे. मला मी तुला एकदम भारी जागेवर आता घेऊन जाते. या तुला एक नंबर जागेवर घेऊन जाते. मला माहिती आहे. खायचे दिवाळी स्पेशल छोले कुलचे. बॅग तुझ्याकडे आहे ना? येस येस. आणि शिशी पेन्सिल पण. शिशी पेन्सिल. वा 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 वा. नाही आता आपण आलेलो आहोत सिनेमन ब्रेड जेवणाच्या. अरे जेवणाचं सेक्शन इथं आहे बाई. डायरेक्ट तेच म्हणतोय ना ब्रो. चला. मला वाटलं इथं एक्झिट काउंटर आहे बच्चे. असे ट्रे मध्ये घेऊन येतात लोक आणि मग ते ट्रे सोडायचे. अरे भाई स्वीडिश पद्धत आहे. स्वीडिश पद्धत. घ्यायचं कुठनं? हा ना घ्यायचं कुठनं. प्रॉब्लेम तो आहे ना. ये करता बाईला विचारते मी. हे इथनं स्टार्ट करायचं. इथनं स्टार्ट आहे का? ये बरं बघू बरं. चायला हे तर बंद आहे पण. भाई काय करायचं? भूक लागली. ना ताईंना विचार. कुठल्या ताईंना विचारू? कुठल्या तरी ताईंना विचार. नाही मग ते ऐकेशा ताई मला चांगल्या वाटतात ज्या शुगर रिफिल करतात. थांब बाबू. चल ना डायरेक्ट जाऊ ना माहिती. इथनं घ्यायचंय आणि मग इथं लाईन मध्ये लागायचंय. पण ट्रे कुठे आहे मग? हो ट्रे घेऊन जायचं आतमध्ये. ओके इथं घुसायचं. बाबो ही वेगळीच पद्धत आहे यांची. मी काय म्हणते माऊ आपण नेहमी 1 प्लेट घेतो पण आज मास करून 2 प्लेट घ्यायच्या का? नॉट बिकॉज एका प्लेट मध्ये मला बसायचं नाही. बिकॉज 2 प्लेट मध्ये जास्त जेवण घेता येईल आपल्याला. घे मग घे. चल एक असं. हे नको 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 ते पडेल ना. मला बाकीच्या लोकांनी कुठे ठेवले बघू दे. हा दे ते. हे मला दे.
चल तुला काय घ्यायचंय? माझा बाबू मला कुकी घेतो का? मला बाबू कुकी घेतो. ओ चीज केक घ्यायचा का? चॉकलेट वाला घेऊ शकतो मी. खालचा की चीज केक घ्यायचा असेल ना बघ. अरे पण ऐक ना, बिल्ल जाण्याच्या आधीच जर एखाद्याने संपवलं तर तू संपू शकशील मला वाटतं. बिल्ल जाण्याआधी जर मी संपवलं तर काय करणार? काय उकडणार आहे माझं? घ्यायचंय का सांग मला. नको मी म्हणते जरा आपण डाएट वर आहे तर इथनच मी आस्वाद घेते ना. हा हे चिकन नको मला वाटतं. ए मला खायचं चिकन. घे मग तुला हवं चिकन असेल चीज सलाड घ्यायचं का मग? तर. घे. अय्यो घे. ह्याच्या सगळं घ्यायचं का? अरे पण हे गरम नाही बच्चे. हे बच्चे हे घ्यायचंय का नक्की पण इथनं? हा ते घेतायत ना. अगं म्हणजे एवढे थोडे शोपीसला पाण्याची बॉटल घेतोस का एक? अरे अच्छा ट्राय द टेस्ट ऑफ स्वीडन आहे. वा 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 सिविक सेन्स आहे इथं सगळ्यांमध्ये का? तुला हे घ्यायचं काय? नाही 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 मला हे नकोय. हे काय? मला हे बघ कढाई पण आहे आणि इथे मोदक आहेत का बच्चे? इथे मोदक आहेत का भाई? नाही हे बच्चे हा मोदक आहे. गप्पे. अरे हो मोदक आहे भाई. नाही बच्चे ते चिकन आहे सगळं. अच्छा सॉरी सॉरी. इथं राईट साईडला बघ अच्छा व्हेजी बॉल्स चिकन मीट बॉल्स. नको मला हे सगळं. चल इथनं. जायचं प्लेट कुठं? घेतलीये पण काय मला जात नाहीये. मला ना असं कॉफी वगैरेच घेऊ वाटते. हे बघ हे घ्यायचं का तुला? हे बघ छोटी बिटिया. असॉर्टेड छोटी बिटिया. असॉर्टेड मफिन्स वगैरे क्रॉसॉन्ट. आय विल टेक क्रॉसॉन्ट. क्रॉसॉन्ट गिव्ह इट हिअर. ह्याच्यावरती डायरेक्ट नाही घेऊ शकते त्याच्यावरती का? नाही घेऊ शकतो. प्लेट घ्यायला लागेल ना. तुला काय हवंय? मफिन हवंय? नाही तू बघ बाबू तुला काय प्रशांत. हे बघ हे इथं नाव आहे ना बाबा. हाताने काय घेते? वेर इज युअर सिविक सेन्स? माझ्या ऑफिसची आठवण आणून दिली होती तुम्हाला. माझ्या ऑफिसमध्ये मला असंच करतात लोक. ब्रेड वॉच. थांब ना मला हे ठेवू दे ना. दिस इज कुकी बट नको. हे काय? थांब जरा एक मिनिट. पण आम्ही एवढंच घेतलं. ह्याच्यामध्ये क्रॉसॉन्ट आणि चॉकलेट क्रॉसॉन्ट आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही हवं आहे ह्याच्यामध्ये. पण स्वीट पोटॅटो हेल्दी स्नॅक्स आहे. चले नको. पर्पल स्वीट पोटॅटो घेऊ कॉफी का? वगैरे कुठे आहे? तुला पुढे कॉफी पुढे मी आहे तेच पुढे म्हणतोय. आहे पेय आपल्याला बघायचं. एवढंच घेतलं आपण वेल मॅनर्ड आहे बाबा. आपण हावरागत नाही वागलो. गुड 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 म्हणजे वागतो आपण हापशी सारखं पण कधी कधीच वागतो आपण. इथं काय? सो सीन असा होता की कॉफीचा कप फक्त विकत घ्यायचा मोकळा आणि तो येऊन इथं आपण किती पण वेळा रिफिल करू शकतो. येस करेक्ट. म्हणजे इथं कॅफे लाते पण आहे. कहाँ से लाते? झाला का चालू तो? चल इथनच घेऊ. घे काढ कप. त्यांनी वरती काय तुला कॅफे लाटे हवंय का कॅपुचिनो? हो ते वरती त्यांनी हे दिलेत त्याचे. कॅफे लाटेला स्टीम मिल्क जास्त असतं. कॅपुचिनोला मिल्क कमी असतं. तर तुला हवंय? तुला काय हवंय? मला असं नॉर्मल एक कॅपुचिनोच घे. एक कॅपुचिनो घेऊ आणि एक आपण कॅफे लाटे घेऊ. कॅफे लाते कहाँ से लाते? ए बरोबर आहे ना? हा बरोबर आहे ना. शुगर किती लागेल? शुगर घेऊन ठेव परत नाही भेटली तर. 2 वाईट घेते आणि ते भरतच चाललंय. नाही रे चिल कर. बरोबर भरलंय रे बच्चे. ते काय फक्त दूधच पडलं त्याच्यामध्ये. मिक्स करावं लागेल. मी दुसरं घेते कॅफे लाते. तू आता तुझा लाटे घेतले नाही. तुला कॅपुचिनो घेतला ना? हा काय घेतलं मला आठवतच नाही पहिला. तुला कॅपुचिनो घेतला मी लाटे घेतला. लाचे का असं लाचे कसं आहे? भूक लागली. कसं आहे जेवण? ओके ओके मीडिओकर आहे. एवढं काय खास नाही. सगळ्याच गोष्टी तारीफ नाही करू शकत. जायचं आता जेवण करायला? भीतीच वाटते बाबा हे असं. लहान पोराला घेऊन म्हणजे आपल्या घरामध्ये आपण असं करायचं का पाहुणे आल्यावर ओ घ्या हो घ्या हो या. मी जर लवकर जागा बघतो या. सापडलेली आहे तिथं समोर मेट्रो स्टेशन. बिचारा मॅडमला कसं आणायला लागतंय बघा. हाँ थैंक यू. इधर रख दीजिए हम खाने को बैठ सकते हैं इधर. मी तुम्हाला सर्व करते सर. या प्लीज. आपल्या घरामध्ये पण असं सर्व करणार मी तुम्हाला. काय बोलशील? अशा बोल मध्ये भाजी काढून आणणार. हे गरम का नाही केलं यांनी? मला थंड खाणार आहे. विचार ना त्यांना. मी नाही थंडच असतं ना बाबू. थंडच असतं बाबू ते. ठीक आहे सर. मला कॉल येतो एक मिनिट. दादा गेला. वाव थँक्यू सो मच. प्रशांत
शुगर आणली का बाळा? हो स्टर करायला? हा, स्टर करायला पण यार, आणलंय मी ना. आपण अख्खा ट्रे उचलून पण खाली ठेवला असं तरी चालला असता ना. फाईन डाईन एक्सपिरियन्स तुझा अगेन माहीत नाहीये माझा आवाज आहे. मस्त असा एकदम जोरात पाऊस पडतोय. ही मेट्रो आहे बाय द वे, ज्याने आम्ही जातो. ह्याच्या मागच आहे IKEA. जातो का जाणार आहे? जाणार आहे. कसं वाटतं पण बच्चे तुला फाईन डाईन लव्ह? आता लास्टला हा क्रॉसॉन आणि चॉकलेट आहे. ठीक आहे. असं वाटतं आपण दुसऱ्या देशातच आलोय का काय? कसं सिस्टमॅटिक आहे बच्चे. हा ना. सो म्हणजे 60 आपल्याला घेऊन टाकेल. कुशा कपिला काय पण आहे? कुशा कपिला नाही, बेड वरती ब्रेकफास्ट करायला. पप्पांना हॉस्पिटलमध्ये होता ना. अगं बाबा बच्ची, ती कॉफी मशीन घे की मला एक. वाव. ह्याच्यामध्ये बघ, ह्याच्यामध्ये हे बनतं, काय? कुल्फी बनतात त्याच्यामध्ये. कुल्फी. त्याला म्हणतीये मला टॉवेल घ्यायचा आहे जो फायनली भेटलाय. तर त्याला म्हणते की गुंडाळून दाखव. पण साईजच नाही कळत ना बरोबर. साईज नाही काढू शकत का आपण? हे काढू शकतो का मला नाही नाही? माहिती. सो मला गुंडाळून दाखव अंगाला. छोटा असेल तर कसं मग मी कसं वापरणार ना? नाही वापरू शकणार. हा छोटाच आहे बाबा. कसं काय नाही गुंडाळ ना अंगाला. हा छोटा. पुरेल घेऊन टाक. डन. अगं नाही छोटा आहे खूप. अरे पागल, बरोबर आहे. अगं वेडू बरोबर आहे म्हणू. अगं हो म्हणू. घे चल. किती रुपये द्या? काय माहित. आणि हा वॉश क्लॉथ 99 रुपयाला. अरे हे ना 599 रुपीजचं आहे बच्ची. मला वाटत पण नाही येते एवढं लाईक. बरोबर आहे. पांढरं घेऊ का? नको पांढरं नको. हे सॉफ्ट आहे का? गाला नाही लावून बघ. माझ्या लावतो. तुझा गाल खराब झाला तर आहे का सॉफ्ट? नाही वाटत आहे. तर मला कसं? ठीक आहे चल घेऊन टाक. अरे अरे बच्चे मला टॉवेल हवाय. मी कसला घाणेरडा, तो आता फाटायला आलाय तो टॉवेल. घे चल मग. चल घेतला पिंक. ए लुफा पण हवा होता मला. ए बच्ची फालतू. अरे बच्चा आता तू आहे ना थोडा जास्त टाइमपास करते. नो जोक्स. खरंच सांग. अरे पण मला लुफा हवाय. बच्ची हो पण आता तुला हवाय काय? नकोय मला लुफा विफा. वाय? नाही. मला हे घे ना. काय हे काय पण ते आहे काय? खेळणंय. नाही. अरे खेळणंय. वाटी पडायची खाली ती. चल. आता आम्ही 2 घेतले. एक माझा पिंक टॉवेल आणि हे काय घेतलंय चैतन्य व्हाईट कलरचं. हे मॅट्स. आमच्या ते ड्रॉअर मध्ये ना बिकॉज हार्ड वॉटरमुळे डाग पडतात. तर हे मॅट त्या किचन ट्रॉलीच्या ड्रॉअर मध्ये वापरू शकतो. करेक्ट. आणि 160लाच होतं आणि आता आम्ही अजून 1 वर्ष तरी आहोतच. सो घेतलं. येस करेक्ट. आता काय झालं, आम्ही कॅन्डल सेक्शन मध्ये होतो आणि चैतन्याला मी स्मेल दिलाय का कॅन्डलचा. तर तू कसं केलंस ॲज ऑलवेज. आणि ती बाई चालली होती शेजारून, ती पण हसायला लागली जोर जोरात. हे असे लाईट्स वगैरे मस्त आहेत ना. आम्ही आता लाईट सेक्शन फ्लोर लॅम्प म्हणजे हे फ्लोर वरती ठेवायचं आणि मग ते लॅम्प असं जळतो. सो हॉल मध्ये वगैरे असे मिनिमल लाईट्सच हवेत. एक फक्त ट्यूबलाईट नाही लावायचे. करेक्ट. छोटे छोटे वेगळे लाईट्स हवे. सो वाईब जशी हवी आपण तशी बनवू शकतो. चैतन्य कुठंच नेण्याच्या लेवलचा नाहीये. कारण त्याने आता काय केलं, त्याने लिटरली ते काढलं. म्हणजे नको काढू. आता मी परत वाचायला डायरेक्ट निघून. कसं केलं दाखवस. हे असं ओढलं तर हे ओढ ना परत. नको बच्ची तू थोडी लावणार. नको नको बच्ची निघेल परत. जाऊ दे. त्याने अख्खं या हुक मधनच ते काढलं. आय एम नॉट कमिंग विथ दिस गाय एनिवेअर. इकडे आहे ना. हो आपल्या बेडच्या साईडला. अरे यार काय आपण आपल्या बेडच्या साईडला बघ अशी घेऊ शकतो. किती हे वॉर्म आहे बघ. हा वॉर्म आहे. अलादीनचा चिराग. चटकाच बसतोय का? चटका बसला. काही बोलतो. हे असलेवाले तर नाही व्हायचं. असलेवाले घेऊन. असलेवाले कारण हे फाटतं. एक तुझं नख मारलं तरी फाटेल. आपण अजून कोझी लाइटिंग मध्ये आलोय. आय थिंक आपण इथंच ब्लॉग एंड करायचा का?
मला भीतीच वाटते एकट्याला कुठेही सोडायला. दाखव. वाव. कुचिंग. ये चल म्हणे आपण क्लोज करू आपला ब्लॉग. दाखव दाखव. वाव. थांब थांब थांब. फाब डुप्लसी. हार्ट वाली लाइटिंग. प्रपोजल चालू आहे समोर. हे बघ ऍक्च्युली लहान मुलांचं आहे. नेव्हर माइंड. चल आता आपण आपला ब्लॉग इथेच एंड करूया. बिकॉज इथं लाईट छान आहे. म्हणजे तू काळा दिसतोय पण इकडे. हा ना. आणि मी काळा दिसतोय बच्ची. तू वेड आहे का? मी तू थोडं पुढे लाइटिंग नाहीच सांग. इकडे 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 थांब थांब. इकडे इकडे इकडे. अच्छा हे खालचं होतं ना ते होतं वरती. नको चैतन्य तू नको हात लाव. चैतन्य तू नको हात लाव. हा ठीक आहे बस झालं बस झालं. पण मी काळा का बच्चे कळलं का? म्हणजे ही लाइटिंग आपल्याला सूट नाही करत. कळलं का? बघ केवढा काळा दिसतोय. शी दुसरीकडे एंड करायचं. शिशी पेन्सिल रॉकेट द्यायचं काय? रॉकेट. अयो लाईट चेंज होते. त्यावर कुठली लाईट सूट होते? इथं नाही सूट होत. मी डायरेक्ट इकडे एक काम करते मी तुम्हाला सांगते. ह्याला मला डायरेक्ट हे चेंज होतंय. बघ इथं ट्यूबलाईट आहे ना ट्यूबलाईट. इथंच हा गोरा दिसणार आहे. येस. चल कर पण तरी डोळे नाही. डोळे बघ किती काय तुझे पण स्वतःच्या बघ ना काळे किती दिसतात. एक काम कर तू व्हाईट मध्ये थांब. येलो मध्ये थांबतो. असं एंड करू आपला ब्लॉग. असं वाटतं डोळे वच्ची. सो थँक्यू फॉर वॉचिंग. तूच कर मग तूच कर. बरं माझ्या मागं तर थांब. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल कारण हा व्लॉग खूप मोठा झाला आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग एंड पर्यंत. लाईक शेअर सबस्क्राईब. झालं बंद केलं बाबू. नॉट एट अ मेंबर आहे ना आपण. सिम्युलेटर इन रिअल लाईफ म्हणजे सिम्युलेटर. आलं पण एक मॅन्युअली टाकावं लागेल नाही का? ते मॅन्युअली टाका. तिथं बारकोड हो. तिथं बारकोड. आलं का? 399 रुपयाचा टावेल. लेट्स गो. स्वस्त आहे की रे. तुम्हाला 500 रुपयाला ऑर्डर. या